ज्याने कोणी माझी भावली बनवली आहे. प्लीज गॅजेट्सला सोडा, माझ्या गॅजेट्सची मस्ती नका. आज आहे डे 13 ऑफ 365 डेज ऑफ व्लॉगिंग आणि सुंदर सकाळ झालेली आहे. तुम्ही माझी स्किन बघू शकता. मी जे स्किन केअर केलेलं काल, इट इज सो स्मूथ. तर तो व्लॉग बघायला बिलकुल विसरू नका. अँड यू नो, आमच्या गार्डनमध्ये एक खूप सुंदर गोष्ट झाली आहे. दॅट इज आमच्या स्नेक प्लांटला फ्लावर आलं आहे. म्हणजे कोणी विचार केलेला, मला तर कधी माहीत नव्हतं की स्नेक प्लांटलाही फ्लावर येतं आणि रात्री त्याचा सुगंध येतो. इतका सुंदर असतो, इतका सुंदर असतो की मी तुम्हाला काय सांगू. मी तुम्हाला दाखवते. म्हणजे स्नेक प्लांटला फुलं, अँड अपेरेंटली हे खूप रेअर असतं. सो आय एम व्हेरी हॅपी. आज हे पण झालं आहे की आज माझी कुक व्यवस्थित टायमावर आली आहे. मी स्नॅपबट केलं आहे आणि घर चकाचक क्लीन होत आहे. तर सगळं 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 आपलं व्यवस्थित चालू आहे. तर नाश्त्यामध्ये आज कुकर लावली आहे मी, कारण ती कुकर लावत नाही. म्हणजे ती लावते कधी कधी, बट मी कुकर लावली आहे. झालं. राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली दोघांची? नाही झाली आहे, थोडीशी झाली आहे. अच्छा, कोण कोणाला कन्व्हिन्स करते की शाळेला जायचं नाहीये? मैं उसको कन्विंस कर रहा हूँ कि शायद जाने का है. अच्छा, असं असं. आणि ती तुला कन्व्हिन्स करते नाही जायचं? नहीं वो ऑलरेडी कन्विंस्ड है कि उसको जाने का है. अच्छा, जायचंय ना. मग चला, टाइमपास करू नका सकाळी सकाळी. लवकर उठा. अमृत, देखो क्या देखो चेक. मी हे वेलबीनचं कोलॅजन रोज सकाळी सकाळी कन्झ्युम करते. बिकॉज तुम्ही बघू शकता माझी स्किन आणि हेअर त्याच्यामुळे खूप छान होतात. मला भरपूर जण विचारतात की तू इतकं का काळजी घेते स्वतःची, अँड यू नो तुझी स्किन आणि हे ते वगैरे. बट मला असं वाटतं की आपल्या अगोदरची जी जनरेशन होती ती खूप सॅक्रिफायसिंग होती. म्हणजे आपली आजी, आई, भरपूर जणं त्याने भरपूर काही सॅक्रिफाईस केलं. अँड आजच्या तारखेमध्ये आपल्याला गोष्टी सॅक्रिफाईस करायची गरज नाही आहे. अँड मी नेहमी म्हणते की जर का मी फिट असेन, मी प्रेझेंटेबल असेल किंवा फिट इन जनरल मी फिट असेन, तर आय विल बी इन अ बेटर प्लेस टू टेक केअर ऑफ माय फॅमिली, मेंटली, फिजिकली, हाव एवर. तर म्हणून आय टेक केअर ऑफ मायसेल्फ फर्स्ट अँड ऑल्सो माय फॅमिली. तर अँड मला असं वाटतं की तुम्ही कसे दिसता, तुम्ही गोरे आहात, तुम्ही थोडे सावळे आहात, तुम्ही मोठे आहात, तुम्ही बारीक आहात, काही असाल, दॅट डझंट मॅटर. यू जस्ट हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ फर्स्ट. आणि त्याच्याने यू विल बी इन अ बेटर पोझिशन टू टेक केअर ऑफ युअर फॅमिली. युअर मेंटल स्टेट विल बी बेटर. आणि म्हणून आय डू टेक केअर ऑफ माय सेल्फ. अँड हे मीही स्वतःला खूप सॅक्रिफिशियल करत होते अगोदर. बट देन माय हजबंड केम इन अँड मयूर इज लाईक, तू का हे सगळं करतेस? आपल्याला हे सगळं करायची गरज नाही आहे. सो यू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. ते झाल्यानंतर तू आपोआप आमची काळजी घेशील. सो आय जस्ट वॉन्ट टू बी अ व्हेरी हेल्दी, पॉझिटिव्ह मदर टू अमृता. ज्याने कोणी माझी भावली बनवली आहे. प्लीज गॅजेट्सला सोडा, माझ्या गॅजेट्सची मस्ती नका करू. म्हणजे 1 वर्ष झालं नाही माझा मॅक घेऊन. आज त्याचा कीबोर्ड कामच करत नाहीये. अचानक काल व्यवस्थित सगळं व्यवस्थित चाललेलं, अचानक कीबोर्ड काम करणं बंद. आणि मी रिस्टार्ट केला. आता त्याच्यामध्ये मला हे टाकायचं काय, पासवर्ड टाकायचा आहे. तो पासवर्डच जात नाही कारण कीबोर्डच काम करत नाहीये. आणि ऑब्व्हियसली मॅक असल्यामुळे आमच्याकडे काही एक्सटर्नल कीबोर्ड, माऊस असला प्रकारच नाही आहे. आणि मयूरही मॅक वापरतो, मीही मॅक वापरते. तर चलो स्टोर में बघायचं आता का इशू काय आहे नक्की. प्लीज टाचण्या बिचण्या मारा, गॅजेट्स अप्लायन्सेस सोडून द्या. देवाने वाचवलं असं. कारण कॅन यू इमॅजिन, फक्त 9 दिवस उरलेले माझ्या वॉरंटीसाठी, म्हणजे मॅकच्या वॉरंटीसाठी. आणि ती म्हटली तुम्ही देऊन टाका. तर काहीतरी सॉफ्टवेअर इश्यू असेल किंवा काय असेल माहीत नाही, कारण का मी खूप प्रेमाने वापरते माझा मॅक. तर बघूया आता 10 दिवस ह्या माणसाचा मॅक मी वापरणार. मैं दूंगा नहीं, क्यों दूं मैं? तर फनी पार्ट आम्ही दोघांनी एकमेकांना गिफ्ट केलेलं होतं ते. तर
बघूया. अँड मयूरच्या मॅकची स्टोरी इतकी फनी आहे ना. ठीक है, बता दे, कर दे शेअर. आमचं नुकतंच लग्न झालेलं नवीन आणि ह्याला मेडिकलच्या पीजीचा फॉर्म भरायचा होता आणि ह्याचा जुना लॅपटॉप लॅपटॉप चालत नव्हता आणि मी माझ्या ऑफिसच्या लॅपटॉपमधून काही करू शकत नव्हते. हा इतका फ्रस्ट्रेट झाला तर म्हटलं चल जाऊया आपण. तर कुठे, चला. तिथून असा फिरता आम्ही मॅकबुक घेतलेला कारण आम्हाला पीजीचा फॉर्म भरायचा होता. और वो मैक अभी भी अच्छा चल रहा है. पीजीचं काय झालं नाही. पीजी केला नाही मी, फॉर्म कहाँ है. नाही, बट मयूरने पीजी केलं नाही, बट त्याने खूप चांगला दुसरी गोष्ट केली आहे. दॅट इज त्याने ISB मधून MBA केलं. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम फॉर दॅट. मला मयूर मॅकबुकचं दुःख मिटवण्यासाठी घेऊन आला वेस्ट साईडला की चल सेल लागला आपण जाऊया. आणि हा त्याच्या पोरीबरोबर स्वतःच शॉप करतो. हे बघ, कधी खुद के लिए भी खरीद लेना चाहिए. पण ठीक आहे, तू खूप कमी शॉपिंग करतो तर आज मी त्याला शॉपिंग करवते कारण सेल आहे. वेस्ट साईडच्या सेलबद्दल एक ऑनेस्ट ओपिनियन, जे कपडे सेलवर आहेत ते चांगले खूप कमी आहेत, म्हणजे क्वालिटी आणि वेस्ट साईड वरती. मला असं वाटतं की ते फक्त सेलसाठी कुठून तरी थर्ड पार्टीकडून कपडे आणून ठेवले तिथे. अँड म्हणजे ठीक आहे, चांगले कपडे आहेत. 8,000वर 50% ऑफ अँड ऑल वगैरे ठीक आहे. अँड इट्स नॉट दॅट ग्रेट, मॅनेजेबल, पासेबल आहे. तरी मी शॉपिंग केली. व्हेरी गुड. मी परत शॉपिंग केली. गए थे मेरे. एक सेकंड, ह्याला ना सेलचे कपडे आवडत नाही आणि माझं एवढं काही असं नसतं. एक मिनट. वो सेल में अगर आपकी 28 की कमर हो तो वेस्ट साइड जाओ, वरना मत जाओ. नो पॉइंट. 32, 34, 36, 38, 40 भाई तुम्हारे लिए वो बना ही नहीं है. तुम अच्छे कपड़े उठाओ. फिर मैंने अच्छे कपड़े उठाए, सेल वाले नहीं उठाए मैंने, क्योंकि सेल में सिर्फ और सिर्फ 28 की कमर वालों के लिए 28 और स्मॉल, एक्स्ट्रा स्मॉल. तर बेसिकली सेल बारीक लोकांसाठी आहे. हाँ, माझ्या साईजचं सगळं मिळालं मला आणि आय एम व्हेरी हॅपी. बोनी सेल. तुम्हाला एका शॉर्ट मध्ये मी पूर्ण सगळा माझा वेस्ट साईडचा हॉल दाखवतो. आज अख्खा लॅपटॉपचा कचरा झाल्यानंतर 10 दिवस माझ्याकडे लॅपटॉप नसणार आहे आणि मी लॅपटॉपवरती भरपूर काम होतं बिकॉज स्क्रीन, मोबाईल इज अ डिस्ट्रॅक्शन. इट इज बिकम की मला खूप राग पण येत होता की कारण का खूप कंटेंट शूट करायचं आहे अँड लॅपटॉप नाही आहे. बट घरी जेवण हे चांगलं काही बनलं नव्हतं म्हणून आम्ही एक नवीन जागा एक्सप्लोअर करायला चाललो आहे. एक जवळच बर्गर जॉईंट आहे तर आम्ही तिथे चाललो आहे अँड खूप ऐकलं आहे त्या बर्गर जॉईंटबद्दल. तर बघूया ते कसं आहे. लहानपणी आपण जो बर्गर ॲड्समध्ये बघायचो, फायनली तो अस्तित्वात आलेला आहे. आम्ही इथे आलो अँड आय एम ॲक्च्युली हॅपी बिकॉज ह्यांचा जो बर्गर आहे जो मला पाहिजे होता तो आउट ऑफ स्टॉक आहे आणि आय गेस ते स्टोअर करत नाही, ते डे टू डे न्यू फ्रेश गोष्टी बनवतात म्हणून त्यांचा तो बर्गर आउट ऑफ स्टॉक आहे. तर म्हणून आम्ही अनियन रिंग्स घेतलेत. हा व्हेज बर्गर आहे अँड इट लुक्स डिलिशियस. मी ट्राय करणार आहे अँड नाईस. अमेजिंग. नॅशविल टेंडरलॉइन्स, नॅशविल टेंडर्स, अमेजिंग. Tenders, चिकन ब्रेस्ट sorry. है बट टेस्ट अमेजिंग यार, मतलब मजा आ गया. इट्स रिअली गुड. म्हणजे अमृतला आवडलं. व्हेरी ज्युसी. ती नेहमी फ्रेंच फ्राईज खाते बट आज तिला अनियन रिंग्स तिला आवडले तर डू ट्राय देम. आम्ही इतकं खाल्लंय अँड यू वोंट इमॅजिन की आम्ही किती पैसे दिलेत फक्त एवढं खायला. 500 रुपयामध्ये खूप खाल्लं आतापर्यंत खातोय. आणि आमचं संपतही नाहीये ते ऑर्डर जे केलेलं. अँड इतकं सुंदर बर्गर होता. मीन्स यू मस्ट 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 ट्राय. फायनल वर्डिक्ट. 4 बर्गर्स. 4 बर्गर्स नाही, 4 यार. 4 यार बर्गर्स पुनावले. अमेझिंग.
हाईवे से ज़्यादा दूर नहीं है, हाईवे के पास ही है भाई, जाओ ट्राई करो. आय एम लाईक मी मुंबईची असून मी असे बर्गर कधी नाही खाल्लेत. मस्ट ट्राय. तर चला ह्याच बर्गर आणि अनियन रिंग्सवर हा व्लॉग संपवूया.